हाय, माझं नाव आहे देवांश. तर आज सकाळी सकाळी ऐकत होतो गपचीत दोघं डॅडू आणि मम्मा प्लॅनिंग करत होते काहीतरी गोष्टीची. थोड्याच वेळाने बघतो तर काय, मी पोचलो होतो कासार डॅमला. व्ह्यू तर एकदम सुंदर होता, मला फार आवडलं. इकडे तिकडे बघतो काय कपल्स, मी म्हणलं माझं काही इथे काम नाहीये. तरी दिसली बाबा एक मुलगी पाण्यात खेळताना. मला डॅडू म्हणलं चल तुला पण मी घेऊन जातो पाण्यात खेळायला. आता बघतो तर काय, थंडी होती आणि डॅडू जबरदस्ती मला पाण्यामध्ये बसवत होते. मी तर पहिल्यांदाच ह्या पाण्यामध्ये खेळत होतो, मी कधी असं खेळलेलं नव्हतं आणि मला इतकी भीती वाटत होती. असं वाटत होतं मला वाहून घेऊन जाते का, त्यामुळे पाऊल ठेवायलाच नको वाटत होतं. फायनली मी फ्रेंडली झालो, पाण्यासोबत खेळायला लागलो. मम्मा आणि डॅडूने शूटिंग केली. बघतो तर काय, आता ती खेळाली म्हणून मला पण आला जोर, मी पण खेळायला लागलो एकदम पाण्यामध्ये. डॅडू म्हणले की मनातल्या मनात की बाबा मी कशाला आणलं ह्याला, आता तर काय बाहेर यायचं नाव नाहीये. बघा किती एन्जॉय करतोय मी. इतक्या वेळ पाण्यात खेळलो की काही विचारू नका तुम्ही. हिला बघून तर अजून मला जास्त जोश येत होता पाण्यात खेळायचा आहे. काय मी काही यायलाच तयार नाही बाहेर, पण काय मस्त व्ह्यू होता. इतकी मजा येत होती ना मला फर्स्ट टाइम खेळत असताना. हे बघा अजून पण मी पाण्यातच आहे. ती गेली निघून, पण मी काय बाहेर येत नाहीये पाण्यातून. डॅडूला आलेलं टेन्शन, आता होती ह्याला सर्दी. तरी पण किती प्रयत्न केला मला बाहेर काढायचं, काय आलो नाही. शेवटी घेऊन आलो. एन्जॉय करत होते डॅडू आणि मम्मा. वडापाव आणि चहा, मस्त व्ह्यू होता बाजूला. किती भारी सनसेट होतं, मस्त वाटत होतं यार. मग थोडं बघतो तर काय लांबून दिसले डक्स. चला म्हणलं डॅडूला, म्हणलं चला डॅडू मला घेऊन चला. डॅडू म्हणलं थांब पहिला आम्हाला वडापाव एन्जॉय करू दे. मग हे वडापाव खाता. आता मी तर काय वडापाव बिडापाव खात नाही. मी तर माझ्या इथे पण एन्जॉय करत होतो माझं फेवरेट कार्टून बघत बसलो होतो. कार्टून डॅडू मला इकडे बघ म्हणतात आणि माझं काही लक्ष नव्हतं. मी पूर्ण ह्याच्यामध्ये मग्न होतो. पुढे गेलो एक्सप्लोर करण्यासाठी. मला म्हणायचं डग बघायचं होतं मला. तिथे बघतो तर काय इतका सुंदर असा ग्रुप दिसला मला डक्सचा, मस्त. आणि हा ना खूप खडूस होता, हा बिलकुल पुढे जाऊ देत नव्हता. ह्याला ना खूप विचित्रच प्रकारचा ऍटिट्यूड होता, पुढेच जाऊ देत नव्हता. आम्हाला सगळ्यांचं रक्षण करत होता. अशा प्रकारे इतकं एन्जॉय केलं आम्ही आज. तर भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय बाय.